आपली पोरगी आहे, आपलं पोरग आहे, कळकळीची विनंती, एकच काम करायचं. पहिल्यांदा संध्याकाळी 9 वाजता घरी गेल्यावर आपल्या पोरीचा मोबाईल पहिले हातात घ्यायचा आणि पोरीचा मोबाईल हातात घेतल्यावर फक्त पाहायचं पोरीच्या कॉन्टॅक्टमध्ये कोणत्या भिकारचोट दलिंदराचे नंबर आहेत. आणि पोरीच्या मोबाईलमध्ये भिकारचोट दलिंदराचे नंबर दिसले, तिचं शिक्षण भिक्षण बंद. डायरेक्ट कार्यक्रम वाजंत्री, आगाव बेजारच व्हायचं नाही, लवकर कार्यक्रम आटपायचा. कारण ते सुधारणारे नाहीत. मग सुधारणारे नसेल तर त्याला पर्याय आहे, त्याला शिक्षण समजत नसेल, कळत नसेल तर त्याला पर्याय काय आहे की त्याच्यावर बंधनं लागतील. जेवढा मोकाट जनावर आहे ते मोकाट होणार आहे. आपण येसन काऊन घालतो, त्याच्यापेक्षा मादलत मग मधात एक लाकूड बांधतो, पळतानी लागाव पायाला, करतोत का नाही. याचा अर्थ आपलं चुकायला काय. तरुण पोरांना विनंती आहे, पोरं लक्षात घ्या, काय करायचं तर करा. प्रथमतः या महाराष्ट्रामध्ये आणि भारताच्या जडणघडणीमध्ये ज्या महात्म्या विचारवंतांचं योगदान आहे त्या प्रत्येक महापुरुषांना अभिवादन करतो. तथागत गौतम बुद्ध असतील, ज्यांनी या महाराष्ट्रात सदाचाराच्या विचाराचं सिंचन पेरलं, ते राष्ट्रगुरु जगद्गुरु संत तुकाराम महाराज, जिच्या कुशीत या महाराष्ट्राचं नेतृत्व वाढलं आणि घडलं, ते जगातलं सर्वात वंदनीय पवित्र मातृत्व राष्ट्रमाता राजमाता म्या जिजाऊ. शर्ते कितीक झाली रयतेच्या दुःखाला पार नाही, शर्ते कितीक झाली रयतेच्या दुःखाला पार नाही, एरे शिवबा पुन्हा जन्माला, आता म्यानात तलवार उरली नाही, आता म्यानात तलवार उरली नाही. स्वराज्य संस्थापक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज, आदर्श पुत्र स्वराज्याचे दुसरे धाकले धनी छत्रपती संभाजीराजे, 1.5 दिवसाची शाळा शिकून रशियाच्या कानाकोपऱ्यापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा पवाडा पोहोचविणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद, या देशासाठी हसत हसत मरावं लागतं हा प्रगल्भवादी विचार भारताच्या तरुणांच्या हृदयाच्या ठोक्यापर्यंत नेण्याचं काम ज्यांनी केलं ते शहीद आलम भगतसिंग, आरक्षण सम्राट राजश्री शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अज्ञानाचा अंधकार मिटून घराघरात ज्ञानाची प्रकाशज्योत पेटवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, खरे महात्मा ज्योतिबा फुले आणि वारकरी संप्रदाय ज्यांच्यामुळे जीवित आहे, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज, संत नामदेव, अलीकडच्या काळातील संत सेवालाल महाराज, संत भगवान बाबा, संत बसवेश्वर महाराज, आदर्श राज्यकर्ते अहिल्याबाई होळकर, या सर्व महात्मांना प्रथमतः अभिवादन करतो. आणि लक्षात घ्या, तरुण पोरांना मी बोलायसाठी या ठिकाणी आलो. तरुण पोर आपलं व्हायला काय. इथं बसलेल्या वडीलधाऱ्या मित्र मंडळींना देखील विनंती, आपल्या पोराच्या डोक्यात पहिला प्रश्न आहे पहा. आपल्या पोराच्या डोक्यात पहिला प्रश्न काय, सकाळी हे दलिंदर उठलं, याच्या डोक्यात पहिला प्रश्न आहे, मी स्टेटस काय ठेवू. याच्या डोक्यात प्रश्न काय आहे, मी स्टेटस काय ठेवू. मग इकडे याच्या घरी खायचे वांदे आहेत, अनेक संकट आहेत, बाप तिकडे लोकांच्या काम आले, बाप तिकडे हेलपाटे हाणायला लोकांच्या शेतात आहे, आणि हे दलिंदर सकाळी उठल्यावर डोक्यात काय, याच्या स्टेटस काय ठेवू. याच्याकडे मोबाईल दुसऱ्याचा, रिचार्ज तिसऱ्याचं, सिम कार्ड चौथ्याच्या नावावर, आणि मग हे स्टेटस ठेवण्याचा विचार करते. आणि सकाळी याच्या मोबाईलवर स्टेटस आहे काय, ला जवाब है जिंदगी का फसाना, याचं स्टेटस. हे दिसायला नक्षलवाद्यापेक्षा दलिंदर, आणि याचं स्टेटस आहे, ला जवाब है मेरे जिंदगी का फसाना, कोई सीखे मेरी तरह हर पल मुस्कुराना. याचं स्टेटस, मेरे दोस्तों को मेरे नजर मत लगाना, बहुत दर्द सीकर सीखा है मैंने मुस्कुराना. अबे तू हा चेहरा पाहिलात भारत हसते. स्टेटस ठेवल्यानं माणसाचं स्टेटस बनत नाही, ज्याचं स्टेटस असते त्याचं स्टेटस लोक स्टेटसला ठेवतात. म्हणून पहिलं स्टेटस बनवायचं शिका. 392 वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचं स्टेटस निर्माण केलं. आज 392 वर्षानंतर भारतातल्या कानाकोपऱ्यातला प्रत्येक माणूस जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज हे नुसतं नाव जरी घेतो, स्वाभिमानानं छाती एक हात उंच उडते. ही ताकद त्या नावामध्ये, ते स्टेटस आपण तसं निर्माण करायचंय. हे सहज होत नाहीये. तरुण पोराच्या डोक्यात दुसरा प्रश्न आहे, दुसरं स्टेटस आहे त्याचं, जिन्होंने ठुकरा दिया मुझे मेरा वक्त देखकर. याचं स्टेटस, जिन्होंने ठुकरा दिया मुझे मेरा वक्त देकर, माँ कसम ऐसा वक्त लाऊंगा, लोगों को मिलना पड़ेगा मुझे मेरा वक्त लेकर. आणि हे दलिंदर मसीकड डायलॉग काय म्हणते, जिन्होंने ठुकरा दिया मुझे मेरा वक्त देखकर, माँ कसम ऐसा वक्त लाऊंगा, मुझे मिलना पड़ेगा बोरे लोगों को मेरा वक्त लेकर. आणि हे कुठं, वळमणीनं, खड्यानं, नालीनं, वड्यानं. थांब,
मधात बोलू नको, प्रश्न विचारले मरशील मायाताना. हा, ते कार्यक्रमच खलास आहे. महाराज आहेत आपले. महाराज काय करायचे, पोराले प्रश्न. हा, मात्र पोरं बी दलिंदर झाले आजकाल. साने गुरुजीचा काळ गेला, माने गुरुजीचा काळ आला, नम्र विद्यार्थ्याचा काळ गेला, नम्री विद्यार्थ्याचा काळ आला. कार्यक्रम बिघडला. आजकाल आमच्या सारख्या लोकांना महाराजांनी पण या लोकांच्या नादी लागायचं नाही. नाही तर आपले महाराज काय करायचे, पोराला उभं करायचे. उठ रे, किती ले तू? ते म्हणायचं 6वीला. महाराज म्हणायचे सांग 1 किलो कापूस जड का 1 किलो लोखंड जड? लय वेळा महाराजांनी प्रश्न घेतलेला आहे. महाराज काय म्हणायचे, सांग 1 किलो कापूस जड का 1 किलो लोखंड जड? मग हे शहाणं ना, हे खाली कमरावर हात देऊन उभं राहायचं. महाराजांना म्हणायचं 1 किलो लोखंड जड. महाराज म्हणले स्टेजवर ये. त्याला स्टेजवर आल्यावर डबल विचारलं 1 किलो कापूस जड का 1 किलो लोखंड जड? ते म्हणले 1 किलो लोखंड जड. महाराज म्हणले गध्या तुला अक्कल आहे का? अख्खे लोक हसले ना. ते म्हणलं काही हो, आपल्याला महाराजाचा कार्यक्रम वाजवायचा आहे. हे दलिंदर आहेत. तसं मी इथं आलो ना, मी मजा घेणार. कोणी इथं आलं काहीतरी मजा घेणार. बुचकून काहीतरी बोलतंय महाराज अभंग इसराव म्हणून, काहीतरी कोणाला खडा हानील, महाराज तिकडे लक्ष गेलं, गेला माझातला शब्द डायरेक्ट. आणि त्याचं काही जर असं चुकलं की तेवढंच घेत आहे की इकडे आहे तर व्हायरल करायला आमचा कार्यक्रम है ना. हेच झालं याचं. मग दुसऱ्या कीर्तनात महाराजाचं कीर्तन दुसरीकडे, हे दलिंदर शर्ट बदलून आलं, महाराज इसरून गेले तेच हे म्हणून. आता दुसऱ्या कीर्तनात दुसरीकडे बसलं. दुसरीकडे बसल्यावर काय, महाराज बोलता बोलता कीर्तनात लगेच विचारलं, उभा राहा, किती ले? ते म्हणलं 6वीले. सांग 1 किलो कापूस जड का 1 किलो लोखंड जड? ते म्हणलं महाराज 1 किलो लोखंड जड. महाराज म्हणले स्टेजवर ये. ते ॲटिट्यूड नाही येऊ लागलं ना. ह्या ॲटिट्यूडनं आपलं स्टेजवर आलं. स्टेजवर आल्यावर महाराजांनी विचारलं, सांग 1 किलो कापूस जड का 1 किलो लोखंड जड? ते म्हणलं महाराज काल सांगतो, आज सांगतो, उद्या सांगतो, 1 किलो लोखंडच जड. महाराज म्हणले गध्या तुला अक्कल आहे का? ते म्हणलं महाराज आगाव बोलायचं नाही. महाराज म्हणले काय झालं? थांबा म्हणला. ते पळत खाली गेलं. स्टेजच्या खालून 1 किलो कापसाचं गाठुडं आणि 1 किलो लोखंडाचं माप आणलं. महाराज विचारा म्हणला आता. महाराज म्हणले सांग 1 किलो कापूस जड का 1 किलो लोखंड जड? 1 किलो लोखंड जोड म्हणले. महाराज म्हणले कस काय? ते म्हणला हे कापसाचं गाठुडं तुमच्याकडे घ्या, 1 किलोचं माप माझ्याकडे द्या. तुम्ही मला गाठुडं फेकून आणा, मी तुम्हाला माप फेकून आणतो, कळल जड का आहे. यायला चॅलेंज आहे का भाऊ? यायनं कोणाला सोडलं नाही ना. यानं कोणाला सोडलं. किती प्रबोधनाची चळवळ करा, काही करा, बदलणार नाही. 12व्या शतकात ज्ञानेश्वर महाराज म्हणले अवघाची संसार सुखाचा करीन आनंद भरीन तिन्ही लोक. आता तू काय चालू आहे? आपलीच माडी, आपलीच गाडी, आणि आपल्याच बायकोची गोल गोल साडी. काय सांगितलं होतं 12व्या शतकात? अवघाची संसार सुखाचा करीन आनंद भरीन तिन्ही लोक. सांगायचं तात्पर्य पोरं, तुम्हाला मी सांगितलं बाबा आपल्या स्टेटसवर आयुष्य बदलत नाहीये. सकाळी उठल्यावरती या डोक्यात स्टेटस आहे. काही जण पलीकडल्या गल्लीत जातात, काही ना तर स्टेटस याच्यासाठी वापरले, आपल्या डोक्यातला डायलॉग कोणाला तरी उद्देशून बोलायचा आहे, कोणाला तरी ते शब्द लागाव म्हणून स्टेटस ठेवायले. काही जण ठेवतात तेरे सामने से गुजरेंगे ना तुझसे बाल भी बाका होगा. याचं स्टेटस वजन 20 किलो. याला उचलून ठेवताय ते. आणि याचं स्टेटस काय? तेरे सामने से गुजरेंगे ना तुझसे बाल भी बाका होगा, जब हमारी एंट्री होगी शोर नहीं धमाका होगा. अरे फोक्या, सुतळी बॉम्ब फुटल्यावर तू 1 किलोमीटर पळतो, तू कया डायलॉग आणायला सामने से गुजरेंगे, धोकान बिकान काही बी. हे फकाने धंदे बंद करायचे पहा. यानं आयुष्य बदलणार नाही. तरुण पूर्वांना विनंती आहे, काय करायचंय पहा, लक्षात घ्या. हा एक स्टेज आहे, हा एक विचार मंच आहे. विचार मंचावर बसलेले लहान लहान लेकरं दिसतील. कशामुळे बसले माहिती का? त्यांच्या अंगात असलेल्या लहान वयातील कलागुणामुळं, त्यांच्यात असलेल्या व्यक्तीमुळं. त्यांनी स्वतःमध्ये काहीतरी आगळं वेगळं आहे ते दाखवलं, म्हणून त्यांना इथं बसता आलं. येणाऱ्या काही कालावधीमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ज्यांचं नाव गाजते त्यांचं इथं आगमन होणार आहे. त्यांच्या बाजूला ज्यांना प्रत्येक काय चांगल्या पद्धतीनं मृदुंग वाजता येतो ते इथं बसणार आहेत. ज्यांनी वारकरी संप्रदाय स्वतःच्या खांद्यावर पेरलाय ते विनेकरी या ठिकाणी उभे राहणार आहेत. ज्यांनी खऱ्या अर्थानं गावाचं नाव रोशन केले ते आमचे परममित्र मार्गदर्शक प्रकाश महाराज साठे या विचार मंचावर बसतील. आपला कार्यक्रम युट्यूब मुळे गाजला म्हणून आपल्याला इथं बसता येईल. म्हणून तुम्हाला तरुण पोरांना हृदयाच्या तळापासून एक कळकळीची विनंती आहे. लक्षात घ्या, तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये 5 फुटाचं अंतर आहे. मात्र हे 5 फुटाचं अंतर पार करायला कधी कधी काही लोकांना अख्खं आयुष्य हयातीत घालावं लागतं. आणि म्हणून ते आयुष्य हयातीत घालायचं नसेल तर एक काम करावं लागेल. या ठिकाणी तुम्ही बसलात, येणाऱ्या काही कालावधीमध्ये तुमच्या गावात गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार समारंभ होईल. तुमच्या गावामध्ये इंदोरीकर महाराजांचं कीर्तन होईल. तुमच्या गावामध्ये प्रकाश महाराज साठे यांचं कीर्तन होईल. तेव्हा आपण एखादा उद्योग करा, व्यवसाय करा, धंदा करा, काम करा, अभ्यास करा, नोकरी मिळवा का
तर तुमची माय या चटईवर बसलेली आहे, तुमचा बाप या चटईवर बसलेले आहे. त्याचं कारण फक्त हे 5 फुटाची दरी आहे. म्हणून उद्योग करा, व्यवसाय करा, धंदा करा, काम करा, शिक्षण घ्या, नोकरी मिळवा. येणाऱ्या काळात साला तू त्या ठिकाणी बसला असेल, पण तू केलेल्या कामामुळे तुझा बाप इथं बसेल, एवढं काम तुला करता आलं पाहिजे.